अंबरनाथमध्ये गोमांसाची विक्री करणाऱ्या जलालुद्दीन उर्फ जलाल शेख याला गोमांसाची वाहतूक करताना गोरक्षकांनी रंगेहात पकडलं। यानंतर त्याला कपडे फाटेपर्यंत चोप देत टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या आहेत। जलाल शेख याचं अंबरनाथच्या वुलनचाळ परिसरात अल करीम मटन शॉप नावाचं गोमांसाचं दुकान आहे। या दुकानावर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी 28 मे रोजी कारवाई करत जलाल याचा मुलगा सकलेन शेख याच्यावर गुन्हा दाखल केला होता। मात्र त्यानंतरही जलाल शेख कडून गोमांसाची विक्री सुरूच असल्याचं समोर आलंय। कारण मंगळवारी 1 जुलै रोजी सकाळी जलाल हा एका वॅगनार गाडीत गोमांसाची वाहतूक करत असताना कल्याण मुरबाड रोडवर गोरक्षकांनी त्याला रंगेहात पकडलं। यावेळी त्याला गाडीत काय आहे असं विचारलं असता त्याने चक्क भाजी आहे असं उत्तर दिलं। गाडीत काय भाजी, हे काय मटन कसले काय मग भाजी काय बोलतोय? गाडीत काय मटन आहे का भाजी आहे? अरे थांबा रे, गाडीत काय भाजी आहे का मटन आहे? या प्रकारानंतर संतापलेल्या गोरक्षकांनी त्याला चोप देत एका टेम्पोत बसवलं आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं। जलाल याचा मोबाईल तपासला असता त्यात गोवंशाचे फोटो आढळल्याचा दावा गोरक्षकांनी केलाय। तर हा फोन जो दिसतो ना तुम्हाला, हा कसा याचा फोन आहे आणि या फोनमध्ये हे बघा आपले गोवंश सिलेक्ट करतात। ते सिलेक्ट करून म्हणजे त्यांना जो पाहिजे ना तो कटिंग करून घेतात आणि आज जो कापला होता तो हा गोवंश होता, बघू शकता। आणि गाडी पण बघा कोणती आहे आणि याचा फोन बघा कुठला आहे। दरम्यान जलाल याला पकडल्यानंतर त्याला सोडवण्यासाठी सकलेन आणि जैमुद्दीन ही त्याची 2 मुलं थार गाडी घेऊन आली आणि गोरक्षकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला असा आरोप गोरक्षकांनी केला असून यानंतर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतानाचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे। आज तो ज्याने आता आपल्या गोरक्षकांवरती बंदूक रोखलेली होती, हाच तो आहे की ज्या गाडीने आज आपल्या गोरक्षकांना उडवण्याचा प्रयत्न केलेला होता। त्याला आज पोलिसांनी कुंभा साहेबांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आलेला आहे। पोलिसांचं सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे। हा आणि ह्याची फॅमिली रोज शेकडो गोवंश कापते आणि तस्करी करत पूर्ण उल्हासनगर, अंबरनाथ या ठिकाणी सगळी यांची गाईच्या मटणाची विक्री चालते। जय श्रीराम। या सगळ्यानंतर टिटवाळा पोलिसांनी जलाल आणि त्याच्या दोन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत। जलाल याच्यावर यापूर्वीही गोमांसाची विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे जेलमधून सुटल्यावर वारंवार गोमांसाची विक्री करणाऱ्या जलाल आणि त्याच्या मुलांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी गोरक्षकांकडून केली जाते। तर दुसरीकडे जलाल सारख्या काही जणांमुळे संपूर्ण मुस्लिम समाजाचं नाव खराब होत असल्याची टीका मुस्लिम समाजाने केली असून जलालवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबी फास्ट न्यूज, अंबरनाथ।